महिनाभर टिकणारे कारले फ्राय बनवलेत मी. तसं डाळीसोबत वगैरे कोणत्याही पातळ भाजीसोबत फ्राय हे पाहिजेच असतं आणि त्यासोबत हे कारल्याचे फ्राय हे खूप चांगलं ऑप्शन आहे. तुम्ही करून बघा नक्कीच, कारण एवढी छान लागते ना, म्हणजे कडू कडू तर अजिबात लागत नाही. जर आपण भाजी केली तर ती कडू लागते म्हणून प्रत्येकाला आवडत नाही. पण जर तुम्ही अशा पद्धतीने करून बघितलं तर ही कडूही लागत नाही आणि महिनाभर आपण ह्याला स्टोअर करून ठेवू शकता. कारण ह्याच्यामध्ये आपण कांदे वगैरे असं काही यूज करत नाही, टमाटे काहीच यूज करत नाही. म्हणून आपण ह्याला आधी शेंगदाणे टाकले आणि शेंगदाणे टाकून ते शेंगदाण्याला खूप छान फ्राय करून घेतले आणि मी कारले पहिलेच कट करून थोडंसं वाळून ठेवले होते, जेणेकरून महिनाभर ह्या फ्रायला काहीही होणार नाही असं. त्याचमध्येच थोडेसे लसूण टाकलं, थोडा वेळ त्याला फ्राय करू दिलं, मीठ टाकले, मिठाने आणखी लवकर फ्राय होतात आणि एवढी छान लागते ना ही भाजी. ज्यांना आवडणार नाही तेही हे भाजी आनंदाने खातील. नंतर मिरची पावडर टाकली आणि थोडंसं ठेवले. नंतर मी लिंबूही पिळलं होतं, जे की मी व्हिडिओ काढायला विसरले. तुम्ही लिंबू पिळू शकता, जेणेकरून आंबट, गोड, तिखट असं सगळेच कॉम्बिनेशन छान लागतं हे फ्राय. नंतर हळद टाकली आणि फ्राय एवढं छान लागलं ना, तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.